हिंगोलीत पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा. अष्टविनायक नगरमधील तरुण गंभीर जखमी, डोळा थोडक्यात बचावला. हिंगोली मकर संक्रांतीच्या उत्साहात पतंगबाजीचा आनंद लुटला जात असतानाच प्रतिबंधित नायलॉन मांजाने एका तरुणाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरात पतंगाच्या मांजाने डाव्या डोळ्याचा भाग चिरला जाऊन एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. अष्टविनायक नगर येथील रहिवासी प्रवीण देविदास शिखरे, वय 28 वर्ष, हे आज 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून घराकडे जात होते. जिल्हा परिषद शाळा परिसरातून जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या तोंडाला आणि डोळ्याला अडकला आणि प्रवीण यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला गंभीर जखम झाली. यात 60 टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे. या भीषण अपघातात प्रवीण शिखरे यांच्या चेहऱ्यावर मोठी काप पडली आहे. त्यांना तातडीने शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जखम खोल असल्याने तब्बल 60 टाके घालावे लागले आहेत. सुदैवाने मांजा डोळ्याच्या बाहुलीला लागला नाही, अन्यथा त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली असती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नायलॉन मांजाचा कहर सुरूच. शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असतानाही छुप्या पद्धतीने त्याची विक्री आणि वापर सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. दुचाकी स्वारांना हा मांजा दिसत नसल्याने असे अपघात घडत आहेत. प्रवीण शिखरे यांच्या रूपाने एका कुटुंबाचा आधार धोक्यात आला असता मात्र काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. या उक्तीनुसार त्यांचा जीव वाचला. नायलॉन मांजा केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर माणसांसाठीही कर्दनकाळ ठरत आहे. प्रशासनाने अशा जीवघेण्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जखमी प्रवीण यांच्या नातेवाईकांनी केली आहे.